स्ट्राइक एंड बरा त्यांच्या समेत राबाडे गावचा युवा आणि तडफदार रायझिंग यंगस्टार शुभम पाटील, गोलंदाज हमजा खान. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पोल सक्सेसफुल होत असताना मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मध्ये येतो पहिला धमाका. चेंडू सीमा रेषा पार षटकार. यासाठी तो जाणला जातोय, यासाठी तो ओळखला जातोय. अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन 10PL स्पर्धा गाजवली. आनंद प्रीमियर लीग, उडुपी प्रीमियर लीग, नागपूरची स्पर्धा, अशा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपलं नेतृत्व करत असताना भूषण उत्तम पाटील या स्पर्धेमध्ये दमदार असा आपला परफॉर्मन्स दाखवत असताना यावेळी देखील ऑप्शनच्या बाहेर लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. गुरुनाथ पाटील खूप चांगली अंपायरिंग राहिली. महेश मिसाळ हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्ही अंपायरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अंपायरिंग राहिली आज दिवसभरामध्ये. एकही निर्णय त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. पुन्हा एकदा ऑप्शनचा मारा करण्याचा प्रयत्न करता. पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना लगातार 2 व्हाईट बॉल हाताळले गेले. पहिला बॉल षटकार, त्यानंतर लगातार 2 व्हाईट बॉल. 8 धावा राफल करावं लागली. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. आयुष गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. बराच काळ चेंडू हवेत होता. अगदी लाऊड अगदी साऊंड देखील आला होता की कॅच म्हणून, पण क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच हर्षदजी मडवी सर. उद्या नक्कीच याच मॅचसाठी, या स्पर्धेसाठी आमच्यासोबत जोडले जातील. शुभम पाटील पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळत असताना वेग ला महत्व नसतं, वेगाने कुठल्या दिशेने जातोय त्याला महत्व असतं. म्हणूनच म्हटलं जातं की दिशा से भटके तो मिलेंगे फटके. व्हाईट बॉलचा इशारा. 3 नकारात्मक चेंडू आतापर्यंत हाताळले. टीमची धावसंख्या 10. इथे देखील गती परिवर्तन केलं गेलं आहे. फिंगर रोल केलं गेलं आहे. मिड विकेट रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते, पण अगदी कॅज्युअल क्रिकेट खेळलं जातं. एकच धाव मिळते. भूषण पाटील वर जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये. धारावीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती. आज देखील 5 बॉल मध्ये 5 षटकार लगवलेत. 49 धावांची एक झंझावत खेळी केली. इनसाइड आउट हेलिकॉप्टर लगवला. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चेंडू होतो फरार. भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. लाजबाब बॅटिंग. सुरेख सुरुवात केली जाते. भूषण उत्तम पाटील. यस, राजूजी भोईर यांचं आगमन झालंय. धारावी गावचे एक स्टार खेळाडू, लेजंड क्रिकेटर. नुकताच त्यांचा वाढदिवस देखील संपन्न झाला आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये त्यांचं नेहमीच आगमन असतं. क्रिकेटचे निस्सम चाहते. धारावी गावचं नेतृत्व अनेक वर्ष त्यांनी केलं. राजूजी भोईर, वेलकम सर, स्वागत आहे. भूषण पाटील मैदानाच्या मध्ये खेळत असताना 4 बॉल 17 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागले गेले. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल फेकलाय सीमारेषी पलीकडे. भूषण पाटीलला अशी गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही, त्याचा भूदंड तुम्हाला भरावा लागेल. चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. षटकार. 3 मॅच मध्ये भूषण उत्तम पाटीलने 100 पेक्षा जास्त धावा कंप्लीट केले. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. टायगर अभी जिंदा है. भूषण पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपली दमखम दाखवण्यासाठी जाणला जातोय. संघर्षाचा काळ राहिला होता. संघर्षामधूनच अगदी आगमन केलं, पुनरागमन केलं असताना फ्लिक ऑफ द रिस्ट. हेलिकॉप्टर नो लुक स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रोक लगवला गेला. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. बिनगडी बाद 22 धावांची दमदार सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात फार महत्वाची असते. भूषण पाटील यांचा उल्लेख आपण केला होता. मागचे 2-3 वर्ष जर पाहिलं तर भूषण पाटील स्ट्रगल करत होता. अनेक वेळा चर्चा झाली होती. 22 धावा दाखल करायला 22. अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली की यस मी कमबॅक करण्यासाठी सराव करतोय, मेहनत करतोय, डेडिकेशन देतोय. आणि अशाच संघर्ष किंवा अशाच मेहनत करणाऱ्या खेळाडूला अगदी कायमस्वरूपी अपयश येत नाही. त्यांना देखील यशाची पायरीपर्यंत पोहोचवतं तुमची मेहनत, तुमची लगान, तुमची चिकाटी, जिद्द. आणि हे पाहायला मिळतं भूषण पाटीलच्या माध्यमातून. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 23 या आकड्यावर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हमजा. महबूब शेख यांचं देखील आगमन झालंय. शिरवणे गावातील आणखीन एक चांगले क्रिकेटर महबूब. हमजा खान गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. हमजा खान त्या खाली पोहोचेल आणि झेल ड्रॉप होत असताना जीवनदान दिला इन्फॉर्म बॅट्समन भूषण पाटीलला. त्याचा भूदंड त्याचा तुम्हाला अगदी मोबदला भरावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल सुटला. क्रिकेट या खेळामध्ये अनेक वेळा असं होतं की ज्या वेळी झेल सुटतो ना त्या वेळेस प्रलय आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा. हमजा खान या आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली हमजा खानने. उसळी गेलेला चेंडू आहे. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉल आणि त्यामध्ये 1 फॉर द ओव्हर म्हणजेच एक बाउन्सर. अगदी ताकीद देण्यात आले. शुभम पाटील राबाडी गावाच्या क्रिकेटमध्ये युवा खेळाडू आहेत, ज्यामध्ये भावेश कोळी असेल, शुभम पाटील असेल, ओमकार नारायणकर असेल. या गावाने देखील अगदी चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळतात. चेतन पाटील देखील आमच्या सोबत आहेत, त्यांनी देखील चांगले योगदान दिले. शैलेश पाटील असेल, या सगळ्याच खेळाडूंनी भरपूर चांगलं योगदान दिलंय. खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. खूप चांगली रणनीती आखली जाते. शुभमला माहिती आहे की भूषण पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे. एका बाजूने हल आक्रमण, दुसऱ्या बाजूने स्ट्राईक रोटेट करण्याचा मनसुबा इथे टीम रबाडे तुर्बेच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर 26 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये शुभम पाटील आणि नमित पाटील आपल्याला पाहायला मिळाले होते सलामीवीर म्हणून, पण मागच्या 2 मॅच मध्ये भूषण पाटील सलामीवीर म्हणून पाहायला मिळाला. अगदी तिन्ही मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. पण एकदा बॅटची इनर एज, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, सिंगल मिळते. या ओव्हर मध्ये हमजा खानने कुठेतरी कमबॅक केलं आणि मागच्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावा खर्च करत असताना 5 धावा खर्च केलेत. 2 जरूर नकारात्मक चेंडू हाताळले, पण वापसी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल अगदी सिंगल मिळते. बॅटची एज लागली होती. ऑलरेडी 1 फॉर द ओव्हरची ताकीद देण्यात आली होती. हा बॉल आपण जर पाहिला तर त्याच पद्धतीने होता, पण अगदी अंपायरची कडवी नजर आहे की कशा पद्धतीने बॉलची हाईट आहे, त्यानुसार अगदी निर्णय देत असताना सिंगल मिळते. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केली हमजा खानने. यावेळेस फटका, आणखी एक धमाका. भूषण उत्तम पाटील हे नाव नाही, नुसतं ब्रँड आहे. तुर्बे गावचं नवी मुंबईचं नेतृत्व करत असताना कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषणच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. चेंडू सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स भूषण उत्तम पाटील. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 34. 34 धावा. 34 धावा दाखल करायला लागलेत. ज्याच्याकडे धमक आहे ना त्याची चमक नेहमी दिसते, आणि कष्ट केल्याशिवाय कोणी श्रेष्ठ होत नाही.
भूषण पाटील का एका रात्रीमध्ये कोहिनूर ऑफ नवी मुंबई झाला नाही, त्यासाठी भरपूर सराव करावा लागला. म्हणूनच म्हटलं जातं की जो सराव में खो गया समझो वो सफल हो गया. इनसाइड आउट फटका हवेत आहे. अगदी अभिजित ठाकूर येत असताना एक धाव मात्र जरूर मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 35. 10 बॉल मध्ये 28 धावांचे योगदान देत असताना भूषण पाटील खेळतोय आणि शुभम 2 बॉल मध्ये 2 धावांचं योगदान देत असताना आई विवर्धनी चषक या स्पर्धेमध्ये सगळ्याच मंडळींचं कौतुक करावं लागेल. टेरेस ग्रुपचं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने संजूजी गणेशजी नाईक साहेब आले होते आणि त्यावेळेस टेरेस ग्रुपचा उल्लेख केला होता. बऱ्याच चर्चा टेरेसवर होतात, बऱ्याच घडामोडी टेरेसवर होतात आणि सगळेच टेरेस ग्रुपचे आमचे युवा तडफदार असे कुंदनदादा म्हात्रे यांचे समर्थक, त्यांचा मित्र परिवार. मागच्या दिशेने विश्वजित ठाकूरचा पहिलाच बॉल कव्हर रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. भूषण पाटील आज मेहनती बरोबर नशीब देखील खाऊन आलाय. दुसऱ्यांदा जीवनदान मिळते. विश्वजित ठाकूर मोठ्या ज्या खेळाडूने अगदी दिगोडे गावाचं क्रिकेट आणि दिगोडे गावाच्या क्रिकेटला एक वेगळा अध्याय लिहिण्याचं काम केलंय तो खेळाडू आहे. वेगवान चेंडू आहे. अगदी हा चेंडूचा बचाव करत असताना भूषण पाटील पहिल्या बरोबर कॅच ड्रॉप झाली, धाव घेण्यात आली नाही. दुसऱ्या बॉलवर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होते. ही ओव्हर फार क्रुशियल असेल. टेनिस बॉल क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून नेहमीच उल्लेख केला जातोय. विश्वजित ठाकूर मोठ्या या खेळाडूकडे पुन्हा एकदा अगदी ऑप्समच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. ही चांगली बॅटल आहे, एक चांगली कॉन्टेस्ट आहे. थोडासा नाराज आहे विश्वजित ठाकूर, पण अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. चला सामना सुरू करा विश्वजित. अनेक वेळा असं घडतं की गोलंदाजाला वाटतं की हा व्हाईट बॉल नाहीये, पण अंपायरची कळवी नजर असते, भरपूर अनुभव असतो, त्यामुळेच त्या डिसिजनवर अंपायर ठाम आहेत. टीमची धावसंख्या 37. यावेळी देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. एकदा मिळते. मागच्या 3 ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर प्रत्येक गोलंदाजाने एक व्हाईट बॉल हाताळला आणि चौथ्या बॉलवर सिंगल आली. या 3 ओव्हरचा आपण लेखाजोखा हे योगायोग असतं क्रिकेटमध्ये आणि त्यासाठी हे दाखवण्यासाठी आमचे विघ्नेशजी मडवी स्कोरर आहेत नेरूळ गावचे, ते देखील पाहायला मिळतील. 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 38. फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये शुभम पाटीलच्या बॅट मध्ये येतोय प्रहार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शुभम पाटील शांत स्वभावाचा खेळाडू आहे, पण या खेळाडूने देखील दमदार खेळ केला रावाडे गावासाठी. अनेक स्पर्धा असेल, HPL स्पर्धा होईल, प्रीमियर लीग यामध्ये देखील भरपूर चांगलं योगदान राहिलंय शुभम पाटीलचं. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका पिटलाय. खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढला. बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगली वापसी, चांगलं कमबॅक. विश्वजित ठाकूर एकाकडे अनुभव आहे, ज्याने भरपूर वर्ष क्रिकेट खेळले. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर 43 ऑन स्कोर बोर्ड. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवा आणि तडफदार असा खेळाडू शुभम पाटील. ही एक महत्वाची कामगिरी असेल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. डॉट बॉलची सांगता होते. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. षटक क्रमांक संपले गेले. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. अखेरच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
अखेरचे षटक आणि त्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना भूषण पाटीलला आता चार्ज घ्यावा लागेल, कारण की मागच्या काही षटकांमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला. सुरुवात दमदार करून दिली. आतापर्यंत भूषण पाटील 12 बॉलमध्ये 28 केल्या. मागच्या मॅच मध्ये 12 बॉलमध्ये 49 धावा केल्या होत्या भूषण पाटीलने. पण इथे स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवावं लागेल, एक्सिटर दाबावं लागेल आणि 5th गिअरवर आता बॅटिंग करावं लागेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल अगदी बॉल रीड करता आला नाही भूषण पाटीलला. म्हणूनच मागच्या काही बॉलवर संघर्ष करताना दिसला. एकच धाव येते. टीमची धावसंख्या 44. 44 55-60 पर्यंत मजल मारली तर मॅच मध्ये मजा येईल, कारण की संध्याकाळचं सत्र आहे, अंधार पसरेल आणि 28 धावा करणं इतकं सोपं नाही. पण ज्या पद्धतीने अरविंद राणा, सोनू आणि विश्वजित ठाकूरने बॅटिंग केली, अफलातून अक्षरशः तुटून पडले होते. गुडसई वाकडण टीमच्या गोलंदाजांवर आणि बलाढ्य संघाला पराभूत केलं. मेगा फायनल मध्ये जाण्याची संधी या दोन्ही टीम पैकी एका टीमला आहे आणि उद्या फायनलचा सामना हा खुल्या गटातील संघाबरोबर खेळण्याची संधी देखील या दोन टीम पैकी एक टीमला आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल आणि कोण जाईल मेगा फायनल कडे, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. ऑप्शनच्या बाहेर लाईन मिस केली. वाईट बॉलचा इशारा. 45 ऑन स्कोर बोर्ड. 45 धावा. अकोटाप्याचा बॉल फेकला. स्क्वेअर ऑफ द विकेट. लाजबाब आसमानी टोला शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय. आपल्या टीम साठी शुभ संकेत देणारा आणखी एक धमाका. चुडसी मारेशा पार षटकार. न कद बडा न पद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा असं नेहमी म्हटलं जातं. शुभम पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 51. 51 धावा फलकावर लागलीत. शुभम पाटील अगदी भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळत असताना जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आणि कॉन्फिडन्स देखील पाहायला मिळते. आणखी एक फटका. लाजवाब अफलातून. दिस वन इज बिग वन. शुभम पाटील बॅक टू बॅक टू मॅक्सिमम मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. शुभम पाटील सेट ऑन फायर. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांची गरज होती. त्या धावांचा अगदी पाऊस पडत असताना जरी पावसाने पावट फिरवली असेल तरी देखील शुभम पाटीलच्या बॅटिंगच्या जोरावर षटकारांचा पाऊस पडतो. 57 धावा दाखल करायला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवर सिंगल. आणखी एक लेन बॉलला पिक केलाय. 3 बॉल 3 षटकार. शुभम पाटील मॅग्निफिसंट बॅटिंग. समोरच्या दिशेने ये दिल मांगे मोर. षटकार लगवले समोर. शुभम पाटील नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये घुंगवत असताना लाजबाब बॅटिंग. मित्रांनो, शुभम पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर. 9 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान देत असताना लगातार 3 षटकार. वडा बॅटिंग, लाजबाब बॅटिंग करत असताना शुभम पाटील. खोलबा डब्याचा चेंडू स्वतःवर नाराज होतोय. हा बॉल माझ्याकडून का मिस झालाय. पण सध्याच्या घडीला गोलंदाज सिद्धेश 5 बॉल मध्ये 20 धावा खर्च करतोय. फलंदाज आहे लय मध्ये आणि गोलंदाज आहे भय मध्ये. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या बॉलवर टापे चेंडू हवेत आहे. सिद्धेशच्या खाली शुभमच्या विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट आणि अशा तऱ्हेने टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 63 धावा दाखल करायला लागलेत आणि 64 धावांचा टार्गेट उभं केलं. बॅटिंग करत असताना रबाडे तुर्बे टीमने बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. टीम शिरवणे दिगोडेच्या माध्यमातून अरविंद राणा,
आणि विश्वजित ठाकूर मोठ्या ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये बरसले होते त्याप्रमाणे या मॅच मध्ये बरसताना दिसतील का की धारदार गोलंदाज अभिची ज्या अभि गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये धारदार गोलंदाजी केली तो अभि या मॅच मध्ये आपल्या टीम साठी योगदान देईल का हा प्रश्न आणि या प्रश्नाचा उत्तर मात्र दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. पण दुसऱ्या डावासाठी ऐकूया या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक युवा तडफदार आणि धारदार आवाज असलेला समालोचक म्हणजेच राहुल राठोड येथील मायक्रोफोनवर. तुर्तास आजच्या दिवसापुरता मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा आणि आई गौरवधनी चषक 2026चा हा दमदार आयोजनाचा मन मुराद आस्वाद लुटत राहा. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूया राहुलजी राठोड यांना. धन्यवाद. चला, थँक्यू सो मच. वेलकम बॅक. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण इथे सध्या पाहताय. जो जीता वही सिकंदर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल ते फायनल मध्ये उद्या खेळताना पाहायला मिळेल. खुल्या गटाच्या सामना उद्या आपण पाहणार आहोत. ओपन फॉर्मेट भारतातील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आई गोवर्धनी चषक 2026चा घमासार आपण इथे सध्या पाहताय. उद्या आपण पाहणार आहोत एक रविवारचा दिवस 12 जुलै 2026 खुला गट ओपन फॉर्मेट आपण सध्या पाहताय. उद्या परिपॅकर्स आणि वन सोल्युशन आपण पाहताय. त्याचबरोबर गावदेवी गावठाण, NM रायगड ग्रामीण, अंगद पाटील आणि टीम आपण इथे पाहू शकाल. त्याचबरोबर हमराज मृत्युंजय पुणे, महेश नानगुडे आणि त्याचबरोबर भांडूप स्ट्रायकर्स, वरद लॉजिस्टिक, त्याचबरोबर कांदारी किंग्स हे 8 संघ आपण उद्या खेळताना पाहायला मिळतील. सकाळी 10 वाजता बरोबर रिपोर्टिंग होईल. चला, 64 धाबाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. 64 रन तुम्हाला बनवायचे आहेत. आपण पाहू शकाल नुकताच कुमार 11 तुर्भे वाशीच्या मैदानामध्ये खेळत होता. विनयकडून आम्हाला अशी माहिती मिळते की 85 धाबा चेस झाल्यात. बॉलिंग अटॅक थोडासा खराब राहिलाय, परंतु आपण पाहू शकाल या मॅच मध्ये भरपूर चांगला परफॉर्म तुम्ही केलेला आहात. आणि त्याचबरोबर विनयकडून ही माहिती आम्हाला मिळते की धारावीमध्ये हा संघ फायनल मध्ये प्रवेश केला. राजा कुमार 11 तुर्भे. चला, मॅच सुरू करा, विनंती करतो, वेग घेऊ नका. 63 धाबा झाल्यात आणि 64 धाबाचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये करायचा. प्रत्येक ओव्हर मध्ये 16 धाबा ची सरासरी तुम्हाला या मॅच मध्ये गाठायची. 64 धाबाचा लक्षाचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. चला, फास्ट खेळा. ऑनफिल्ड अंपायर पंच परमेश्वर विनंती करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अभि आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अरविंद राणा सोनू आणि त्याच्या बरोबर आहे विश्वजित ठाकूर. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्राचा, भारताचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूला संबोधला गेला आहे, रायगडामधील उरण तालुक्यातील दिघोडे गावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहताय. JPL मगाशी हर्षद सरांनी उल्लेख केला. ज्युनियर प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. ज्युनियर प्रीमियर लीगचे सर्व किताब जिंकणारा खेळाडू. त्यानंतर सर्व भरपूर चांगला परफॉर्मन्स सातत्याने आपल्या टीम बरोबर करत आलाय. ओपन फॉर्मेट अक्षरशः गाजवला. त्याचबरोबर अरविंद राणा मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे एक्सपिरियन्स तर एकीकडे अनुभवी खेळाडू तर एकीकडे आपण पाहू शकाल यंग टॅलेंट युवा अभि आलाय. पहिलाच बॉल, ओ माय गॉड, पहिलाच बॉल, दांडी 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 गुल. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, वाह, रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. क्या बात है. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय, भन्नाट वेग धारण केलाय. विशाल शहाची ज्या पद्धतीने काठी काढली होती, अरविंद राणाची देखील त्याच पद्धतीने काठी
काढली. लाकूड तोड गोलंदाजी, छोटा पॅकेट बडा धमाका. अभियांना पाहत आहे. पहिलाच बॉल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अगदी यष्टांवर जाऊन आदळलाय. काय सेलिब्रेशन होतं वा. ऍक्शन रिप्ले सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहताय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला या गोलंदाजाने. काय खेळ केलाय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मध्ये काठी काढली. कमी वयाचा गोलंदाज, या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने भूषण पाटील सातत्याने नवीन नवीन लहान लहान खेळाडूंना घेऊन संघ बनवण्याचं काम सातत्याने तो करत असतो. आपण पाहू शकाल लहान खेळाडूला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची संधी तो सातत्याने देत असतो. आणि अभियांना आपण पाहू शकाल मागील 2 वर्षापासून या गोलंदाजाने प्रभावित केला आहे. आयुष आलाय मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 3 मध्ये. इथे चांगला बॉल आला. बॉलिंग साइड आउट खेळायचं क्षेत्ररक्षक आहे. वाह, लगातारचा दुसरा झटका. क्या बात है. कहते ना सर, किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है गुरु. आणखीन एक विकेट. फलंदाज आला आणि आल्या पावली परतीचा प्रवास. लगातारच्या 2 बॉल वरती 2 झटके. आणखीन एक बॅटर आउट. फलंदाज बाद. क्या बात आहे. मगाशी विनयने उल्लेख केला, एक चांगला गोलंदाज आपण पाहिला तर वाशीच्या क्रीडांगणावरती 85 धाबा खेरणे टीमच्या बरोबर चेस केल्यात. त्यानंतर धारावीचं क्रीडांगण, त्यामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणं. आज बेलापूरचं क्रीडांगण आहे. गोवर्धनी चषक इथे जर जिंकलात इथे देखील फायनल मध्ये प्रवेश होईल. लगातार 2 विकेट ऑन हॅट्रिक. त्या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होणार का. संधी आहे. अभिजित ठाकूर मैदानामध्ये आले. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर या दोन्ही बॅटरला आपण मैदानामध्ये पाहत आहे. परंतु विकेट हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होणार का. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह केलाय. अलॉंग द ग्रास चाललाय. बॉल वेगाने चाललाय. नमित पाटील येणार. एक चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने आता टीम दिगोडे शिरवणे टीमचं खातं होतं ओपन होतोय सिंगलच्या मदतीने. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल जोपर्यंत विश्वजित आहे तोपर्यंत सगळं शक्य. या खेळाडूकडे क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये काय परफॉर्म केला या खेळाडूने. बॉल तयार. ओव्हर द विकेट. हा बॉल पाहू शकाल. हा नो बॉल आहे. बिमर आहे. पंच आमच्यापर्यंत वळतात. हा नो आहे. नो बॉल नो +1. 2 धाबा ऍड होतात आणि 2 धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढताना दिसते. 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळते. 64 धाबाचा पाठलाग करायचा आहे. बलमोठं लक्ष आहे. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. तर 3 धाबा इथे धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना आपण इथे पाहताय. अभियांना पाहताय. उभं नंबर पहिलं. हो, चांगला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. इनटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोदून काढायचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं प्रभावित केला आहे. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 4 धाबा धावफलकावरती ते पाहायला मिळत आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. 2 विकेटचं नुकसान इथे झालंय आणि टीमची धावसंख्या 4 धावा धावफलकावरती ते पाहत आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल पंचांनी दंडित केला. परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 5 धाबा. 5 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. 5 धाबा धावफलकावरती ते पाहायला मिळत आहेत. 64 धाबाचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक. हो माय गॉड. हो, हा नो बॉल आहे. परंतु हा बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर केला आहे नो बॉल आहे. पंच आमच्यापर्यंत म्हणतात की हा नो बॉल आहे. काय बॉल टाकला यार. इनटू द ब्लॉक होल. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. काही गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. अगदी 4 मुंड्या चित केला त्या गोलंदाजाने. एक्स्ट्रा टीमच्या गट खात्यामध्ये अडवते. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी मध्ये प्रभावित केला आहे. 6 झालेत. फ्री हिटची संधी आहे.
इथे आता आक्रमण करायचा प्रयत्न सिंगल बी ते डिक्लेशन झोन मध्ये गेलाय. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 धावा. शेवटचा बॉल 7 रन धावफलकावरती आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मध्ये 2 विकेटचं नुकसान झाले. टीमची धावसंख्या 7 धावा. धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. एक चांगली मॅच रंगेल यात शंका नाहीये. एक चांगलं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं आहे. 64 धावाचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक चांगला बॉल आहे यावेळेला. परत एक वेळा काय बॉल टाकला यार. वाह, गोलंदाजी आवडली असेल तर एकदा नक्की टाळ्या वाजवा. काही गोलंदाजी होते. ऍक्शन रिप्ले आपण सध्या पाहत आहे. ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय, ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड होतोय, अगदी खोलात टाकलाय. परफेक्ट इनटू द ब्लॉक होल. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा. 2 विकेटचं नुकसान झालंय. टीम दिगोडे शिरोडे संघ सध्या त्याचबरोबर 40+ लिजंड क्रिकेटर आदरणीय संदीपजी म्हाते साहेब इथे उपस्थित आहेत व त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी मित्र आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व खेळाडू त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविराई तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. बॉलिंग करण्यासाठी भावेश आले. ओव्हर नंबर 2 मध्ये आणखीन एक फिरकीचे जादूगर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये यांना पाहायला मिळालाय. 8 धावा. इथे खोलात टाकण्याचा प्रयत्न. हो माय गॉड, बॉल बॅक ड्राईव्ह. वाह, क्या बात आहे. काय संघर्ष सुरू आहे. ड्राईव्ह करायचा होता परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालाय. कमालीची फिल्डिंग इथे होते. भावेश यांना आपण पाहताय. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे आक्रमण करायचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रयत्न जरूर चांगले होते. सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहू शकाल. एकच मिळेल. एकावर समाधान मानावं लागेल. फिल्डिंग चांगली होते. बोटाला झटका, हाताला चटका, परंतु बॉल थांबवायचा आहे. हे सर्व दृश्य सध्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आहे. इथे हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. फटका पाहावा लागेल. हेमंत त्या खाली आहे परंतु हो 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 वा, प्रयत्न जरूर चांगले होते. जरूर चांगले होते. लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळते. कमालीचं फिल्डिंग इथे पाहू शकाल. बॉल अडवला गेलाय. एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण इथे पाहताय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकांमध्ये, डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती इथे पाहताय. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. 64 धावाचा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबल न काम चालणार नाही आहे. आक्रमण करावं लागेल. ओह, आणखीन एक चांगला बॉल यार. कटर टर्न, टप्पा चांगला, लाईन योग्य टप्प्यावर. सुपर गोलंदाजी यावेळेला पडल्यानंतर परत एक वेळा विकेट किपरचा वेध घेतलाय. विश्वजित ठाकूरला बीट केलाय. यावेळेला फुल टॉस आहे. फक्त बॅट अगदी मिडल केलाय. परफेक्ट मिडल केलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. ठोकलाय षटकार. 6 धावाने वाढते. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा. शेवटचा बॉल. शॉर्ट बॉलला हुक केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि तो बनेल प्रेक्षक. बॉल आउट ऑफ द पार्क. लँड झालाय स्टँड मध्ये. आणखीन एक हवाई सफर. आक्रमण, षटकार. 2 ओव्हरचा खेळ ते संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22. 22 ऑन दी बोर्ड. आता 12 बॉल तुम्हाला या मॅच मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी. 42. बारा बॉल आणि 42 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 42 धावा. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. 12 बॉल 42 करायचे आहे. जोपर्यंत विश्वजित ठाकूर आहे तोपर्यंत मॅच होणे क्षमता आहे. 12-42.
राकेश आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल 42 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल ओ माय गॉड पहिलाच बॉल इथे काढलाय काठी लाकूड तोड गोलंदाजी दांडी गुल आणि बॅटर आउट फलंदाज बाद आणखीन एक विकेट. काय बॉल टाकलाय भन्नाट वेग धारण केला प्रचंड वेग पाहायला मिळालाय या मुवमेंटला या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. एक चांगला बॉल एक भन्नाट वेग इथे पाहायला मिळालाय. आता 11-42 आहे 11 बॉल आणि 42 इक्वेशन आहे. जास्तीत जास्त बॉल विश्वजीत ठाकूरला खेळावा लागेल या मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायची आहे. जास्तीत जास्त बॉल तुम्हाला खेळावा लागेल. 11-42 आहे सर या अजूनही इथूनही शक्य होऊ शकते इथूनही धावा काढू शकतात आक्रमण करावं लागेल. नाण्याच्या दोन बाजू असतात एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. सिंगल रोटेट करावं लागेल. चला टीम तिकोटे शिरवणे तुमचा एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आलेला नाहीये. प्लीज बॅट्समॅनचं नाव आमच्यापर्यंत द्या विनंती करतोय. अजय ठाकूर आले बाटी करण्यासाठी. हो आणखीन एक चांगला बॉल आणखीन एक भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग यावेळेला परत एक वेळा राकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. लाईन चांगली आहे वेग चांगला आहे या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. सरळ बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल 10-42. आता 10 बॉल आणि 42 धावा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. 10-42 यावेळेला परत एक वेळा बॉल चांगला हाताळलाय परंतु सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एक कसर मिळेल. आता 9-41 विश्वजीत ठाकूर आपल्यावर नाराज झालाय. 9 बॉल 41 12-42 इक्वेशन होतं. आता 9 बॉल 41 इक्वेशन आहे. मागच्या मॅच मध्ये भावेश पवार केतन म्हात्रेच्या विरोधामध्ये काय बॅटिंग केलं या खेळाडूने या मॅच मध्ये अक्षरशः जखडून ठेवलाय. काय गोलंदाजी केली आहे. हा फुलटॉस आहे परंतु हा बॉल नो बॉल आहे कमरेच्या वरती आहे. योग्य निर्णय ऑनफिल्ड अंपायर. नो +1 2 धाबा ऍड होती. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 25 धाबा धावफलकावरती आहे. फ्रीडची संधी आहे. अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. 25 धाबा धावफलकावरती. इथे खोला टाकण्याचा प्रयत्न सिंगल बी इथे सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 26 धाबा. भूषण पाटील थोडं फंबल होत आहे तरी सिंगल इथे पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती इथे पाहायला मिळते. 2 बॉल शिल्लक आहे त्या ओव्हर मध्ये. 64 धाबाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. 26 धाबा 8 बॉल आणि 38 धाबाचं इक्वेशन आहे. 8 मध्ये 38 करायचे आहेत. 8 बॉल 38 धाबा या मॅच मध्ये. ओ क्या बात आहे. इनटू द ब्लॉक होल परफेक्ट ओला टाकलाय अगदी बुंद्यात फेकलाय. काय बॉल टाकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. विश्वजीत ठाकूर सारख्या बलाढ्यमान खेळाडूला थांबवला. सिंगल भीती. आता 7 मध्ये 37 7 बॉल 37 रन. 7 बॉल आणि 37 धाबांची आवश्यकता आहे. हा बॉल भरपूर महत्वपूर्ण असेल टीम शिरवणे दिगवडे या टीम कडून. 7 बॉल 37 धाबा. हो आणखीन एक वा तोच बॉल तोच क्या बात आहे. कॉपी परत एक वेळा रिपीट केलाय. आणखीन एक वेळा इनटू द ब्लॉक होल. क्या बात आहे. वा काय गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी. अक्षरशः मोठमोठ्या खेळाडूला थांबवला या खेळाडूने. चला 6 बॉल आणि 37 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. 6 बॉल आणि 37 धाबा कंपल्सरी चेस आहे. या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल मध्ये 37 धाबा तुम्हाला काढाव्याच लागतील.
6 बॉल 37 रनची आवश्यकता आहे. शुभम पाटील आलेले आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर यांना पाहताय. 6 बॉल 37 रनचं इक्वेशन आहे. सहा बॉल 37 रन. फटका चांगला आहे. यावेळेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आता 5-31. 5 बॉल 31 रनची आवश्यकता आहे. पाच बॉल 31 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आहे. हा चांगला बॉल आहे. हा चांगला बॉल आहे. हा चांगला टप्पा आहे. अगदी टर्न झालाय. पडल्यानंतर काटा बदललाय. आता 4-31. 4 बॉल 31 रनची आवश्यकता आहे. चार बॉल 31 यावेळेला उडवलाय. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. आता 3 बॉल 25. 3 बॉल आणि 25 रन या मॅच मध्ये. आणखीन एक शॉर्ट बॉल शॉर्ट अंपूल यावेळेला उडवलाय. आणखीन एक धमाका. क्या बात आहे. पराभवाचं अंतर किमान कमी व्हावं हीच बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 2-19. आता 2 बॉल 19 रन या मॅच मध्ये. एखादा चमत्कारच इथून पलटवार करू शकतो. 2-19. इथे शॉर्ट बॉल परत एक वेळा उडवलाय परंतु फिल्डर आहे त्याखाली आणि झाडाला स्पर्श झालाय म्हणजे षटकार आहे. आता 1 बॉल 13. 1 बॉल 13 रन. 1 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. इथून एखादा चमत्कार पलटवार करेल का? 1 बॉल 13 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. 1 बॉल 13 यावेळेला उडवला आहे परंतु यावेळेलाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. 6 धावेने हा संघ इथे पराभव झालाय. अभिनंदन टीम. आराध्या कुमार 11 तुर्बे आणि रबाले टीम अभिनंदन. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहात. या स्पर्धेच्या फायनल मध्ये उद्या ओपन टीमच्या बरोबर खुल्या गटाच्या समोर तुम्हाला उद्या फायनल खेळायची आहे. अभिनंदन टीम. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच